नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मृण्मयी म्हणत असते की गुंजा, आज माझ्या हातावर तूच मेहंदी काढायची. तेव्हा लगेच माया चिडते आणि मी पैंज लावते की गुंजाला डिझायनर मेहंदी काढण्यासाठी जमणार नाही. तेव्हा गुंजा मायाला विचारते की पैंज कशाची लावता ते तर अगोदर सांगा. तेव्हा सर्वजण चकित होऊन गुंजाकडे बघू लागतात, कारण तिने चक्क मायाला हा प्रश्न विचारलेला असतो. तेव्हा लगेच माया म्हणते की ओ, तू मला हा प्रश्न विचारतेस, तुझी इतकी हिंमत झाली का? माया म्हणते की ठीक आहे, तुला पैंजच लावायची तर ही माया तुला काही देण्यासाठी तयार आहे, सांग कशाची पैंज लावायची. तेव्हा गुंजा म्हणते की ती मी पैंज जिंकल्यानंतरच सांगेन की मला काय हवे ते. विजय म्हणते की अगं मधू, ही गुंजा काय करायला निघालीस. तेव्हा मधू म्हणते की जाऊन दे, कधी कधी गुंजा ही व्यवस्थितच करत असते, नका टेन्शन घेऊ. तेव्हा गुंजा लगेच रेशीमला साखर आणि पाणी आणण्यासाठी सांगते. गुंजा मृण्मयीला सर्वांसमोर म्हणते की ही डोंगरवाडीच्या पद्धतीने तयार केलेली मेहंदी आहे, ती खुलणार म्हणजे खुलणारच. आणि डोंगरवाडीची मेहंदी ही दुसरा स्वतः मात्र कोरडी राहते आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये कसा आनंद खुलवायचा हे तिला चांगले जमते. तर कबीरच्या हे सर्व लक्षात येते. मृण्मयी खूप खुश होऊन गुंजाला म्हणते की मला खात्री आहे की गुंजा, तू नक्की छान मेहंदी काढशील. आणि ते गुंजाला मेहंदी काढण्यासाठी बाजूला बोलावते. गुंजा ही मृण्मयीच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी खाली बसते आणि कबीरकडे बघत असते. त्यावेळी गुंजाला कबीर जे काही बोललेलं असतं की आजच्या फंक्शनमध्ये हा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत तू कुठेही मला दिसता कामा नाही, म्हणजे तू गच्चीवरच राहायचे, ते तिला आठवते आणि ती कबीरकडे बघत असते. तेव्हा मृण्मयी खूप खुश होऊन गुंजाला ऑल द बेस्ट करते. तेव्हा गुंजा खूप सुंदर अशी डिझाईन मेहंदीमध्ये भरत असते. तर मृण्मयीसुद्धा खूप खुश होते. कबीरसुद्धा डोकावून बघत असतो. आणि त्याच वेळेस गुंजाला मात्र कबीर पहिल्या भेटीमध्ये तिच्या कसा मिठीत पडला होता हे सर्व क्षण तिला आठवते. आणि गुंजा विचार करते की खरंच काय नशीब आहे माझं की माझ्याच नवऱ्याच्या होणाऱ्या बायकोच्या हातावर मला मेहंदी काढावी लागते. तेव्हा मात्र रोहनची पूर्ण नजर ही गुंजावर असते आणि तो मृण्मयीच्या जवळ येतो आणि खरंच खूप छान मेहंदी काढली असे मुद्दाम गुंजाकडे बघत म्हणत असतो. गुंजा त्याकडे घाबरून बघत असते. तेव्हा रोहन विचार करतो की काही झाले तरी या गुंजाला आपल्यामध्ये फितवायला हवेच. त्यानंतर इकडे कविता आणि रेशीम किचनमध्ये असतात आणि आज गुंजाने मायामामीची कशी झांज उतरवली म्हणून त्या खूप खुश होतात. तेव्हा रेशीम म्हणते की आज जर गुंजानं सर्वांसमोर आपली लाज गेली असती. रोहन मात्र चोरून हे सर्व त्यांचे बोलणे ऐकत असतो आणि लगेच रेशीम ही गुंजासाठी सरबत काढते आणि कविताला सर्वांसाठी चहा करायला सांगते. तेव्हा इकडे बाहेर मृण्मयी गुंजाला म्हणते की अगं गुंजा, मेहंदीमध्ये ना कबीरचं नाव काढ आणि असे लपून ठेव की कबीरला शोधताच आली नाही पाहिजे. तेव्हा गुंजा हो बोलते आणि कबीरकडे बघू लागते. तेव्हा रोहन इकडे किचनमध्ये येतो. तर कविता म्हणते की काय तुम्ही किचनमध्ये काय करतास. तेव्हा लगेच तो मुद्दाम खोटं बोलतो आणि मधुमामी तुम्हाला बोलावतात असे खोटं सांगून कविता आणि रेशीम बाहेर जाते. तेव्हा रोहन लगेच गुंजासाठी जे सरबत असते त्या ग्लासमध्ये काहीतरी मिक्स करतो आणि आता खरी मजा येईल असे खुशून बोलतो. त्यानंतर कविता आणि रेशीम बाहेर मधूकडे येतात आणि काकू, तुम्ही आम्हाला का बोलावलेस असे विचारतात. तेव्हा मधू म्हणते की नाही अगं, आम्ही नाही बोलवलेस. तेव्हा कविता विचार करते की मग रोहन खोटं का बोलला असेल, म्हणून त्या पुन्हा किचनमध्ये येतात आणि हा रोहन खोटं बोलला असेल, किती विचित्र आहेच असे बोलतात. तर रेशीम म्हणते की जाऊन दे, तू चहाचं बघ. त्यानंतर इकडे गुंजाची खूप छान अशी मेहंदी डिझाईन तयार होते. तेव्हा रेशीम चक्क गुंजासाठी सरबत घेऊन आली हे बघून बाहेर सर्वांना आनंद होतो. तर गुंजा विचारते की रेशीम ताई, तुम्ही चक्क माझ्यासाठी सरबत आणले का. तेव्हा रेशीम म्हणते. तेव्हा गुंजा खुश होऊन थँक्यू बोलते आणि ते सरबत प्यायला लागते. तर गुंजा विचार करते की हे सरबत असे का लागते, परंतु मी जर हे सरबत प्याले नाही तर रेशीम ताईला आणखीन वाईट वाटेल. त्यामुळे गुंजा नाईलाजाने ते सर्व सरबत पिऊन घेते. तेव्हा सरबत पिऊन झाल्यानंतर गुंजा खूपच छान मेहंदी काढते आणि तिची मेहंदी ही काढण्यासाठी सुद्धा झालेली असते. मृण्मयी ती मेहंदी बघते आणि गुंजा, खरंच किती सुंदर मेहंदी काढली ग असे खुश होऊन बोलते आणि मायाला ती मेहंदी दाखवत म्हणत असते की मम्मा बघ किती छान मेहंदी गुंजाने काढली. तेव्हा रेशीम म्हणत असते की आता ही पैंज गुंजा जिंकली. सर्वजण खूपच छान टाळ्या वाजवतात. तेव्हा विजय विचारते की काय मायाताई,
कशी काढली आमच्या गुंजाने मेहंदी आणि खूपच छान काढली ना. तेव्हा मात्र माया ही नाक मुरडत म्हणते की गुंजा तू तर पैन जिंकली, त्यामुळे तुला काय हवं ते माग. माया म्हणते की एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण की एखादा सोन्याचा दागिना का एखादी तलम रेशमी पैठणी हवी, काय पाहिजे ते माग, कारण माया तुला जे हवं आहे ते गिफ्ट देऊ शकते बर का. तेव्हा मृण्मयी म्हणते की गुंजा एखादं महागडं असं गिफ्ट तू आईला माग. तेव्हा गुंजा उठते आणि तिला नशा चढल्यासारखी थोडीशी वाटत असते. गुंजा ही मायाला म्हणते की माझ्यासाठी मला स्वतःला काही नकोस, परंतु तुम्हाला एक सांगते की साहेबा हे हिरा आहेत, इतकं लक्षात ठेवा. तेव्हा कबीर खुश होऊन मृण्मयीकडे बघतो तर सर्वजण गुंजाचे हे बोलणे ऐकून टाळ्या वाजवतात. असे बोलून गुंजा ही आतमध्ये जायला निघते. तेव्हा रोहनचे लक्ष तिच्याकडेच असते आणि असर बहुतेक सुरू झालेला दिसतो, म्हणून तो कुणाला तरी फोन लावतो. त्यानंतर विजय म्हणते की आता नवरीची मेहंदी काढून सुद्धा झाली, मग आता आपल्या हातावर कोण काढणार. तेव्हा रेशीम आणि कविता ह्या कोणीतरी आर्टिस्ट मिळते की नाही ते बघत असतात. गुंजा आतमध्ये येते आणि तिला असे चक्कर आल्यासारखे का होते, म्हणजे ती विचार करत असते की गुंजा तुला नेमकं काय होते. तेव्हा रोहन लगेच गुंजाजवळ येतो आणि तुला अगदी काही लागले तरी मला सांग असे तो गुंजाला जवळ घेऊन विचारतो. तेव्हा गुंजाला मात्र रोहनची नजर ही चांगली वाटत नाही, ती रागाने त्याच्याकडे बघू लागते. रोहन हा गुंजाला म्हणत असतो की तुम्ही डोंगर कपाऱ्यातल्या मुली ह्या दारू काय पितात, तुमचे काही असे फ्रेंडसुद्धा असतात. गुंजाचा हात हातामध्ये धरतो आणि काही लागले तरी मला सांगा, देवाणघेवाण आपल्यामध्ये चालूच असते. तर गुंजा रागाने त्याचा हात हिसकावते. रोहन पुढे म्हणतो की अर्ध्या रात्री तू माझ्याकडे ये, ते सुद्धा मला चालेल. तर गुंजाला आणखीनच रोहनचा राग येतो. रोहन म्हणतो की मी कुणालाच काही सांगणार नाही. तेव्हा गुंजा म्हणते की कुणालाच सांगणार नाही का, आणि सनकनसी ती रोहनच्या कानामागे देते आणि हे सुद्धा कुणाला सांगू नको म्हणून ती रागाने तेथून त्याला जायला ना सांगते. त्यानंतर इकडे मधू आणि विजय म्हणत असतात की कबीरच्या हातावरची तर मेहंदी काढण्यासाठी राहिली. कबीर म्हणतो की अगं आई मी बसलो ना शांत, कशाला माझ्या हातावर मेहंदी. कविता म्हणते की भाऊजी तुम्ही शांतच बसायचे, आम्ही जे सांगेल तेच ऐकायचे. आणि मृण्मयीने बघ कशी छान मेहंदी काढून बघली, तेव्हा तुम्ही सुद्धा आता तुमच्या हातावर मेहंदी काढून घ्या. कबीर म्हणतो की नाही आई मला नाही काढायची मेहंदी. मृण्मयी विचारते की अरे कबीर पण का. विजय म्हणते की कबीर अरे आज मेहंदीचा मान असतो, आपल्या घरामध्ये एकतरी असा नवरा बघितला का की ज्याने मेहंदी नाही काढली. कबीर म्हणतो की काकी पण का, खरंच मला मेहंदी नाही काढायची. तर मधू म्हणते की अरे प्रथा आहे म्हणून छोटीशी काढ थोडीशी. मृण्मयी म्हणते की अरे कबीर माझ्यासाठी तरी मेहंदी काढ. तेव्हा कबीर तयार होतो आणि अशी मोठी मेहंदी नाही, छोटीशी डिझाईन फक्त. म्हणून कविता रेशीम हे कबीरला चिडवत असतात. आणि इकडे रोहन गुंजाच्या रूममध्ये येतो आणि माझ्या कानामागे देती काय 2 कवडीची मुलगी ही, आता बघ मी काय करतो म्हणून जी बिअरची बॉटल असते ती लगेच तो गुंजाच्या सर्वांसमोर दिसण्यासाठी रूममध्ये ठेवतो. त्यानंतर इकडे गुंजाला चक्कर येत असतात. त्यानंतर गुंजा ही हातामध्ये मेहंदीची वाटी घेते आणि मनात म्हणत असते की माझं ते स्वप्न, माझी ती शाळा सर्व काही विसरले आणि इकडे साहेबाच्या प्रेमात पडले, पण या सर्वाचा काय उपयोग. आणि खरंच मी किती अभागी आहे, माझ्या हातावर मेहंदी बघून कुणाला काहीच वाटणार नाही, परंतु तेच एक जरी टिपका नवरीच्या हातावर बघून सर्वजण दुनिया ही खुशच होत असते. मेहंदी काढणाऱ्याच्या हातावर किती जरी फरफकटच झाली तरी त्याचा काही फायदा नाही, म्हणून गुंजाला खूप वाईट वाटत असते. त्यानंतर इकडे कबीर बाहेर सर्वांना म्हणतो की मी जरा आतमध्ये जाऊन येतो, तुमची ती मेहंदी आर्टिस्ट आहे ना तिला बोलावून घेऊन येतो. तेव्हा कविता आणि रेशीम म्हणतात की अरे कबीर तू कशाला, आम्ही जातो. तेव्हा मृण्मयी म्हणते की कबीर जा पण ओरडू नको मात्र. तेव्हा कबीर आतमध्ये येतो तर गुंजा रडत असते आणि तिला वाटते की रोहन आला आणि ती लगेच म्हणते की जातो की नाही. कबीर विचारतो की गुंजा काय, तर गुंजा ही कबीरकडे बघू लागते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुंजा ही कबीरचा हात धरते आणि मेहंदी काढायची आहे का असे विचारते. तेव्हा कबीर म्हणतो छोटीशी काढ. तेव्हा मृण्मयी म्हणते की हो कबीर शांत हो. तेव्हा गुंजा ही नशेमध्ये असते आणि कबीरच्या हातावर तिचं गुंजा हे नाव काढते. कबीर हा खूप रागावतो आणि कुणाचे नाव लिहिले तू, तुझं नाव का लिहिलेस असे विचारतो. तेव्हा मृण्मयीलाच खूप मोठा धक्का बसतो. मृण्मयी ते नाव वाचते आणि गुंजा असे बोलणार तेवढ्यात गुंजा ही बेशुद्ध खाली पडते. सर्वजण खूपच घाबरतात की गुंजाला नेमकं काय झाले असणार.
तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.